हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. संत शिरोमणी गोरोबा काका महाराज की जय. कासयास भोग घालशील माळ, तुझ येणे विन काय काज. एकपणे एकपणे एक, एकाचे अनेकत्व विस्तारले. एकत्व पाहता शिनले धरणीधर, न चुके एरझारा संसाराची. म्हणे गोरा कुंभार कोणी नाही तुझे, विश्वरूप तुझे नामदेवा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पुण्यदिनी पावन ग्रामी प्रवचन रूपी सेवेकरिता प्राप्त झालेला अभंग हा संत शिरोमणी वैराग्य रागरसिक, वैराग्य महामेरू संत गोरोबा काका महाराज यांचा अभंग असून अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. माणसाच्या जन्माला येण्याचे कारण काय असा प्रश्न पडतो. या परमेश्वराशी आपण एकरूप झालो, त्याचे अनेकत्व विस्तारले व सर्वच रूपे एकरूप झाली. संसारात माणसाचा जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. या जन्माचे सार्थक परमेश्वर एकरूपतेत आहे, मग वेगळे पण उरत नाही. हे नामदेवा, आपण तर परमेश्वराचे सर्वात लाडके आहोत. त्यामुळे जणू या विश्वरूपात तुमचे रूप सामावलेले आहे. संत गोरा कुंभार म्हणतात, अशी विश्वरूपतेची एकरूपता असली की वेगळेपण राहतच नाही आणि हे वेगळेपण राहूच नये. म्हणून संत गोरोबा काका महाराज या अत्यंत अशा गोड अभंगातून आपणास मार्गदर्शन करतात, तत्वज्ञान सांगतात. वास्तविक पाहता मायबापा हो, अभंग हा उच्च कोटीतला आहे. संतांची परिभाषा काय असेल आपल्याला नाही सांगता येणार. संतांचं मनोगत काय असेल नाही आपल्याला सांगता येणार. परंतु संतांची जी मांदियाळी होऊन गेली मायबापा हो, त्या संत मांदियाळीमध्ये वैराग्य महामेरू संत गोरोबा काका महाराज, श्री क्षेत्र तेर, तालुका जिल्हा धाराशिव, तेरणा काठी या संत गोरोबा काकांची संजीवन समाधी असून धाराशिव जिल्ह्यातील महाराष्ट्रातील पवित्र असं एक संत परीक्षकाचं समाधी स्थान आहे. नुसतं समाधी स्थान नसून या श्री क्षेत्र तेर मध्ये रुक्मिणी सहित गरुडासह गाढवाच्या स्वरूपामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी मातेला घेऊन संत शिरोमणी गोरोबा काका महाराज यांच्या घरी येऊन त्यांनी अनेक प्रकारची कामं केली. नवे संत गोरोबा काकांसाठी स्वयंपाक करून काकाला भगवंतांनी जेवायला घातलं. एवढे उच्च अधिकारी संत गोरोबा काका महाराज आहेत. त्याच संत गोरोबा काका महाराजांच्या जीवनावरती सांगायचंच ठरलं तर काकांचं चरित्र अत्यंत प्रेरणादायी आणि प्रत्येक माणसाच्या जीवाचा उद्धार करणारं चरित्र आहे. भावे ऐकता गोरोबा कथा, निरसेल जन्म मरण व्यथा. जन्म मरणाची व्यथा घालवणार काकांचं चरित्र आहे. वास्तविक पाहता श्री क्षेत्र तेर, तगर, त्रिगर अशा नावाने प्रसिद्ध असणारं हे तेर पुरातन कालापासून या तेर नगरीच्या पंचक्रोशीमध्ये अनेक संत होऊन गेले. अनेक संतांनी संत गोरोबा काकांची खूप सेवा केली.
अनन्य भावे तेही प्राणा परोते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. हरिदास पाटील महाराज रिंगणीकर, हरिभक्ती परायण आदरणीय प्रातस्मरणीय अण्णा महाराज मेंढेकर, आदरणीय प्रातस्मरणीय ज्यांनी संत गोरोबा काकांच्या जीवनावरती ओवीबद्ध स्वरूपात ग्रंथ लिहिला, काकांचं संपूर्ण चरित्र ओवीबद्ध केलं, असे असणारे सदाशिव पाटील महाराज पिंपरीकर. संतांचं वाङ्मय किती उपलब्ध आहे, किती लोकलं, मला नाही सांगता येणार सज्जन आहे. परंतु जे प्रगट आहे, जे आहे सध्या अस्तित्वात आहे, हयात आहे, ते वाङ्मय मात्र समाजापुढे, वारकरी संप्रदायापुढे आणण्याचा प्रयत्न अट्टहासाने वैकुंठवासी सदाशिव पाटील महाराज पिंपरीकर यांनी जो लिहिलेला काकांचा चरित्र ग्रंथ आहे, त्या ग्रंथाच्या आधारे अत्यंत प्रेमपूर्वक, निष्ठापूर्वक, श्रद्धायुक्त अंतकरणाने काकांच्या चरित्र ग्रंथाचं प्रत्येकाने पारायण करावं, ग्रंथ वाचावा. जीवनामध्ये सर्व काही त्या व्यक्तीला मिळणार, अशी फलश्रुती या ग्रंथाची आहे. संत गोरोबा काका महाराज तेर नगरीचा जर आपण इतिहास पाहिला सज्जना हो, काका महाराज ज्या वाड्यामध्ये राहायचे, ज्या घरामध्ये राहायचे, तो अत्यंत पुरातन आणि पौराणिक ऐतिहासिक असा वाडा. कालांतराने मातीच्या विटांमध्ये आणि मातीमध्येच बांधलेला तो वाडा, मातीने बांधलेला वाडा, परंतु एक ऐतिहासिक वास्तू आजही 700 वर्ष झाली ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच जागेमध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापूर्वी संत गोरोबा काकांचा जो पुरातन वाडा होता त्याचं नूतनीकरण केलं गेलं. पुरातत्व विभागाने त्याचं संवर्धन व्हावं म्हणून तो वाडा नूतनीकरण केला. 1 कोटी रुपये खर्चून सागवानी लाकडामध्ये ती पुरातन इमारत जशी आहे तशी बांधण्यात आलेली आणि आजही तिची जोपासना केली जाते. प्रत्येक वर्षी 10 जूनला मोठ्या प्रमाणामध्ये काकांच्या वाड्याचा वर्धापन दिन साजरा केला जातो. श्री क्षेत्र तेर नगरी म्हणजे त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आपल्याला होतं. संत गोरोबा काका महाराजांची पुण्यतिथी ही चैत्र वद्य त्रयोदशीला समाधी सोहळा काकांचा भरतो. त्यानंतर येणारी वैशाख वारी ही उटीची वारी असते. अशा 12ही वाऱ्या अत्यंत प्रेमाने, श्रद्धेने आणि एकनिष्ठतेने या वारीसाठी येणारे लाखो वारकरी भाविकांचा समुदाय तेर गावामध्ये येत असतो. काकांची नगरी ही सामान्य नाही, ही अनन्यसाधारण नगरी आहे. या नगरीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. या नगरीचा इतिहास आपण जर पाहिला तर ही त्रिविक्रम राजाच्या काळापासूनची नगरी आहे. शालिवान शक सांगितलं जातं. अनंत युगाचा देवारा, ही संतांचं संतपीठ, हे व्यासपीठ फार पुरातन आहे. आणि याच तेरणीच्या काठावरती विसावलेला एक महान संत, संत गोरोबा काका, ज्यांच्या मार्गदर्शनाने आपण ही प्रवचनमाला चालवत आहोत. ते आमचे परमस्नेही, आदरणीय, वंदनीय श्रीकांतजी महाराज ढवण महाराजांच्या मार्गदर्शनाने ही मालिका चालवत असताना आज क्रमांक 16वा हा अभंग मी थोडासा त्याच्यावरती चिंतनाचा विचार करू पाहतो. कासयास भाऊ घालशील माळ, तुझ येणे विन काय काज, एकपणे एक एकपणे एक,
माणसाच्या जन्माला येण्याचं कारण काय असा प्रश्न पडतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. एक संत वचन आहे. अनेक जन्माची पुण्य सामग्री जर आपल्या पदरामध्ये असेल तर संतांचं दर्शन होतं. असता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. साधू जीवनामध्ये भेटणं एवढं सोपं नाहीये महाराज. वैकुंठवाशी मारुती महाराज कानेगावकरांचं मला सान्निध्य लाभलं, मी माझं भाग्य समजतो. प्रातस्मरणीय वैकुंठवाशी पुत्रेश्वर पिंपरीचे माऊली चाकरवाडीकर यांचंही मला सान्निध्य लाभलं. आपल्या भागात असणारे संत भुवनगिरी महाराज यांच्याही पवित्र स्थानावरती दर्शनाला जाण्याचा आपल्याला योग येतो, भाग्य लाभतं. संत जरी आज मायबापा हो डोळ्याने आपल्याला दिसत नसले तरी ते मात्र ग्रंथाच्या रूपाने आहेत. आजही संत आपल्याला सांगतात, मार्गदर्शन करतात. भरकटलेल्या जीवाला उपदेश करतात. बाबा हो भक्ती करा, भगवंताचं नामस्मरण करा, त्याच्याशिवाय जीवनामध्ये दुसरं काहीही नाहीये. म्हणून आमचे परममित्र गुरुबंधू असणारे हरिभक्तीपरायण श्रीकांतजी महाराज धवन महाराज यांचा हा प्रवचन मालेचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि तो त्यांनी अव्याहतपणे अखंडपणे चालवला. कृपा होता तुमची पशु बोले वेद, या संतोक्तीप्रमाणे पशु तिथे वेद बोलतो महाराज. संतांची कृपा झाल्यानंतर मात्र गणेशनाथ महाराजांची, गोरोबा काकांची, अण्णा महाराजांची, मारुती महाराजांची, भुवनगिरी महाराजांची, चाकरवाडीकर माऊलींची, अशा संत महात्म्यांची आपल्यावरती कृपा झाल्यानंतर आपण का बरं बोलणार नाही? बोलणार, निश्चित बोलणार. वेडे वाकुडे गायीन परी तुझाची म्हणवेन. देवा मी वेडवाकडं कसंही बोलेल परंतु मी तुमचाच म्हणवेल. अनन्य चिंतयंतो माम येजना परिपासते तेषां नित्याभियुक्तानामेव क्षेमं वहाम्यहम्. भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितलं, अर्जुना जे अनन्य भावाने माझी सेवा करतात, माझी भक्ती करतात, माझं नामस्मरण करतात, त्या भक्तांचा मी योगक्षेम चालवतो. त्याप्रमाणे या अभंगामध्ये सुद्धा न चुके येरझारा संसाराची येरझार चुकत नाहीये, यावं लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मात्र संत महात्मे जन्माला येणे घडे पातकाचे मूळ. जन्माला येण्यासाठी आपलं पापकर्म ते आहे. म्हणून जन्माला आल्यानंतर आपण इथं काय केलं पाहिजे हे आपल्याला संत महात्मे सांगतात. विश्वरूपात तुमचे रूप सामावलेले आहे. संत गोरोबा काका म्हणतात, विश्वरूपतेशी एकरूपता असली की वेगळेपणा राहतच नाही. अहम ब्रह्मास्मी. ब्रह्मबोधावर तुम्ही एकदा का आरूढ झालात सज्जन आहोत तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं तादात्म्य राहिलं नाही पाहिजे. ही एक ध्येयाची अवस्था आहे. म्हणून कासे असं भाऊ घालशील माळ. गोरोबा काकांचा अत्यंत हा गोडा भंग. करावं तेवढं चिंतन याच्यावरती थोडं आहे. म्हणून आज शुभ दिवाळीचा पाडवा आणि या पाडव्याच्या पर्व काळावरती दसरा दिवाळी तोची आमासन सखे संतजन भेटतील या संतोक्तीप्रमाणे दिवाळीमध्ये आपण काकांच्या अभंगावरती चिंतन करत आहोत. त्यांचा अभंग म्हणण्याचं भाग्य आपल्याला लाभलं आणि या सर्व गोष्टीसाठी आम्हाला प्रवृत्त करून ज्यांनी मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत ते असं म्हणायला काही हरकत नाही. हरिभक्तीपरायण आदरणीय श्रीकांतजी महाराज धवन महाराज उजनीकर यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून वेळोवेळी जागृती देऊन सांगितलं की आपल्याला अशा प्रकारचा हा उपक्रम आहे
आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वांना सहभागी होऊन ही संतांची सेवा करायची आहे. दास्य करी दासांचे उणे न साहित्याचे. भगवंताला सुद्धा आता अलीकडे कोणाला दास्यत्व आवडत नाही, सेवा आवडत नाही, परंतु दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखिले रामचरण. दास्य भावाला एवढी अनन्यता आहे म्हणून सेवा करावी, सेवके करावे सांगितले काम. आपण सांगितलेली सेवा करावी आणि वारकरी संप्रदायामध्ये सेवेला फार महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून संत गोरोबा काका महाराजांचं जीवन वर्णन करावं तेवढं थोडं आहे. त्यांच्या जीवनावरती अनेक प्रकारची आपण अभंग मालिका, वेगवेगळ्या प्रकारच्या कॅसेट, वेगवेगळ्या प्रकारची चिंतन आणि अभंग संक्षिप्त स्वरूपामध्ये, तसेच श्री संत गोरोबा काका चरित्र ग्रंथ अध्याय 18 याचंही प्रकाशन आपण केलेलं आहे. संत वाङ्मय प्रकाशन सेवा मंडळ ट्रस्ट, श्रीराम चॅरिटेबल ट्रस्ट, संत गोरोबा काका सेवा मंडळ ट्रस्ट यांच्या माध्यमातून हा उपक्रम करत असताना संत गोरोबा काका नॅचरोपॅथी सेंटर, एक धर्मादाय रुग्णालय, एक दवाखानाही आपण या माध्यमातून चालवतो. गरजूंची सेवा व्हावी, त्यांना निसर्गाबरोबर राहता यावं, निसर्गाबरोबरची औषधं घेता यावी, हाही उपक्रम आपण चालू केलेला आहे. आणि विशेष म्हणजे उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या पेरणे काठचा संत हा एक उपक्रम श्रीकांत महाराज धवन यांनी केला असून त्याही उपक्रमामध्ये आम्हाला त्यांनी सहभागी करून घेतलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे ऋण मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करत असताना न्यून्यते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितू असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोही अंगभूत युक्ती नोही हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. बोला पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय. सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. गो माता की जय. भारत माता की जय.